आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं? कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं? कधी माझ्या भगिनीनं जातीपातीचं राजकारण केलं? कधी मी जातीपातीचं राजकारण केलं? आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आम्ही जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं. अरे आरक्षणाचं आंदोलन झालं 1998 पासून. या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यातनं रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे. आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं, आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता? की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा, ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला या आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल? या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचं राव आहे भौरंग सोनवणे. हा नोव्हेंबरचा GR आहे. हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे. जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं. हे एवढा गरीब आहे, एवढा गरीब कारखानदार आहे. एक नाही 2 कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली. 11 जानेवारीला अर्ज दाखल केला, 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं. केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला. का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं? का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होतं? अरे मी मानलं असतं आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय, या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं याने दाखवावं. एक भाषण. अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला? एक उदाहरण दाखवा. एक भाषण नाही, एक उदाहरण नाही, पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत. ह्यांची अवकात आहे. स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती. आणि ह्यांनी आता ह्यांनी म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात. 5 वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रिपदाचा, जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता, संबंध रचना केली. नंतर माझ्यावर जबाबदारी आली. 2.5 वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. पण या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडे काय विचार करावा लागणार आहे? पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की ह्या बीड जिल्ह्याला काय पाहिजे, त्याला विचारा बरं. कुणीतरी पत्रकारांनी की किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे.
अरे आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा मागासलेला आहे की 1,72,000 हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि 7,83,000 हेक्टर आपली जमीन जिरायती आहे. म्हणून 65% आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का? तर आपल्या जमिनीला पाणी नाही. ह्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या मनगटात ताकद आहे, मनगटात ताकद आहे, पण शेतात पाणी नाही. म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊसतोड मजूर तोडतो. हे मला शोभणारी गोष्ट नाही. अरे किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे. आणि आज या फॉर्म भरायच्या, उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय, महायुती म्हणून सांगतोय, बहीण भाऊ म्हणून सांगतोय, प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय. ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीचं 162 कोटीचं गोदावरीचं तुटीचं खोरं, ज्याच्यात 57 TMC पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. 5 वर्षामध्ये 7 लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही देतोय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी येथील वाल्मिक कराड समर्थकांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. परळी शांत ठेवणे हे येथील लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. मुंडे बंधू भगिनीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली का असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. संतोष देशमुख हत्याकांड व खंडणी प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहे, त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मुंडे व कराड समर्थक चांगले संतप्त झाले आहेत. त्यांनी गत 2 दिवस परळीत उग्र आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुंडेवर निशाणा साधला आहे. बजरंग सोनवणे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपीला पळून जाण्यासाठी कोणीतरी मदत करत आहे. हा फरार आरोपी लवकरच सापडला पाहिजे. विशेषतः या प्रकरणाचे पुणे कनेक्शन शोधले पाहिजे. गुन्हा घडून एवढे दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा मोबाईल का सापडत नाही? आमची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. आमची सुरक्षेचे काय करायचे हे सरकार ठरवेल. आरोपींच्या अवैध मालमत्ता असतील तर याची चौकशी झाली पाहिजे. एखाद्या प्रकरणात 100 कोटीची मालमत्ता समोर आली तर ईडीची चौकशी होते. मला मंजिली कराड यांनी केलेल्या आरोपावर कोणते भाष्य करायचे नाही. माझे आयुष्य खुले पुस्तक आहे. माझे काय प्रकरण बाहेर काढायचे ते काढा. माझ्यावर आरोप करत असतील तर करू द्या असे सोनवणे म्हणाले. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडे तब्बल 5 वर्ष कामकाजापासून दूर होत्या. आता त्या कामाला लागल्या असतील, त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल. पण परळी शांत ठेवणे ही तेथील लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. त्यांनी ही जबाबदारी झटकता येणार नाही असे ते म्हणाले. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियाची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे, पण त्याची पुष्टी अद्याप झाली नाही. बजरंग सोनवणे यांनी यावर भाष्य करताना हा धनंजय मुंडे यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियाची भेट घेतली किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणे गरजेचे होते असे ते म्हणाले.